तासगाव भिवघाट महामार्गावर पुंडी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात नारायण गोविंद कोळी वय 55 राहणार बलगवडे यांचा जागीच मृत्यू झालाय। पाऊस थांबल्यानंतर ते दुचाकीवर बसण्याच्या तयारीत असताना एका भरधाव मोटारीनं त्यांना जोरदार धडक दिली। या अपघातात 5 ते 6 दुचाकींचा चुराडा झाला असून अपघातानंतर मोटार चालक सयाजी मारुती पाटील राहणार बलगवडे वाहन जागेवरच सोडून पसार झालाय। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: मंगळवारी दुपारी मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं तासगाव भिवघाट महामार्गावरून प्रवास करणाऱ्या 8 ते 10 दुचाकीस्वारांनी पुंदी गावाजवळ एका शेडचा आसरा घेतला होता। सर्वजण दुचाकी रस्त्याकडेला उभ्या करून शेडमध्ये थांबले होते। पाऊस उघडल्यानंतर नारायण कोळी हे शेडमधून बाहेर आले आणि आपल्या दुचाकीवर बसत होते। याच वेळी आरवडेहून तासगावच्या दिशेनं वेगात आलेल्या मोटारीनं कोळी यांना धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की कोळी मोटारीच्या समोरील काचेवर जोरदार आदळले। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। नारायण कोळी यांना धडक दिल्यानंतर या मोटारीनं रस्त्याकडेला उभ्या असलेल्या इतर दुचाकींनाही धडक दिली। यामध्ये 5 ते 6 दुचाकीचे नुकसान झाले। अपघातानंतर मोटार जागीच सोडून चालक सयाजी पाटील फरार झाला। संशयित मोटार चालक पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा घटनास्थळी होती। या प्रकरणी मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती। तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण।